महाराष्ट्रात आजपासून पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, साताऱ्यात आज पावसाचा रेड अलर्ट. तर आज ठाणे जिल्ह्यातील सर्व कॉलेज आणि शाळांना सुट्टी जाहीर. बंडखोरीच्या ग्रहणात अडकलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुन्हा हिंदुत्वाचा अजेंडा हाती. अयोध्येतील दान चोरी विरोधात 5 जुलैला रामरक्षा आंदोलनाची हाक. रामरक्षाऐवजी आमदार रक्षा आंदोलन करा, भाजपचा खोत सटवला. मुंबईच्या महापौर रितू तावडेंकडून माजी महापौर किशोरी पेडणेकरांविरोधात तक्रार. गोपनीय कागदपत्रांचं चित्रीकरण करून कर्मचाऱ्यांना धमकावल्याचा आरोप. तर रितू तावडेंच्या आरोपांना पेडणेकरांचं प्रत्युत्तर. मुंबईच्या साकीनाक्यातील मॅनहोल दुर्घटनेनंतर राजकारणाला ऊत. शिवसेनेच्या उपमहापौरांकडून आयुक्त भिडेंच्या राजीनाम्याची मागणी. तर शिंदेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेसह विरोधक मैदानात. चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपमध्ये अंतर्गत वाद. स्वीकृत सदस्य निवडीवरून जोरगेवार आणि मुनगंटीवार गटाच्या नगरसेवकांमध्ये राडा. एकमेकांविरोधात सिटी पोलीस ठाण्यात तक्रार. एशियाटिक सोसायटीची 2 वेळा रद्द झालेली निवडणूक आज. भाजपचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धेंपुढे कुमार केतकरांच्या पॅनलचं आव्हान. निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष. लोहगड हत्या प्रकरणी सिया चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. केतनची हत्या न करण्याचा वर्गमित्राचा सल्ला धुडकावल्याचं समोर. सियाच्या दुसऱ्या मोबाईलमधून पुरावे मिळवण्याचे प्रयत्न सुरू. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या बंडखोर गटाचा तृणमूल भवनावर दावा. 60 आमदारांचे बंडखोर गटाचे नेते ऋतब्रत बॅनर्जींनी केली बैठक. ममता बॅनर्जी समर्थकांचा निषेध. कालपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात. पहलगाम हल्ल्यानंतर भाविकांचा उत्साह कायम. महाराष्ट्रातील अनेक भाविकही यात्रेसाठी दाखल.